नमस्कार. येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे कला आणि अद्वैत दोघंजण आता राहुल आणि नैनाच्या संगीत सोहळ्याची तयारी करत असतात. त्यामुळे दोघंजण त्यांच्या संगीत सोहळ्याची जय्यत अशी तयारी करतात. परंतु आता दोघांनाही डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग काही घेतलेला नसतो. त्यामुळे इथे दोघांच्या डान्सची तयारी झालेली नसते. मात्र राहुल आणि नैनाच्या डान्सची छान अशी संपूर्ण तयारी झालेली असते. कारण नैनाला राहुल बरोबर स्वतःच्या संगीत सोहळ्यामध्ये छान असा डान्स करायचा असतो आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं असतं की आम्ही कपल म्हणून किती बेस्ट आहोत ते. त्यामुळे संगीत सोहळ्यामध्ये ते दोघंजण खूप छान असा रोमॅन्टिक डान्स करणार असतात. राहुलची अजिबातच इच्छा नसते, पण नैनाला मात्र कलाला दाखवून द्यायचं असतं की राहुल आणि मी आम्ही दोघंजण किती बेस्ट कपल आहोत ते. त्यासाठी तिने संगीत सोहळ्यामध्ये दोघांनी छान असा डान्स घेतलेला असतो. पण जेव्हा नैना आणि राहुलच्या संगीत सोहळ्यांमध्ये अद्वैत आणि कला दोघंजण रोमॅन्टिक डान्स करतात, तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात. कारण त्यांची तयारी जरी नसली तरीसुद्धा दोघंजण खूप छान असा डान्स करतात. तेव्हा नैना मात्र स्वतःच्या डान्सकडे कमी लक्ष देते आणि अद्वैत आणि कला या दोघांच्या डान्सकडे जरा जास्तच लक्ष देते. त्या दोघांना इतकं रोमॅन्टिक डान्स करताना बघून आता नैना मात्र खूपच जास्त जेलस ही झालेली असते. तेव्हा इथे राहुल मात्र नैनाकडे बघत असतो, कारण नैनाचं संपूर्ण लक्ष हे अद्वैत आणि कला या दोघांकडेच असतं. पण आता अद्वैत आणि कला दोघंजण सुंदर असा कपल डान्स करतात, तेव्हा मात्र नैना आता कोमात गेलेली असते. अद्वैत आणि कला खूप जास्त जोमात असतात, नैना कोमात असते. आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खुलासा होणार असतो, ते म्हणजे तिला आता कळणार असतं की चांदेकरांच्या घरातला मोठा मुलगा अद्वैत आहे आणि त्याचबरोबर घरातली सगळी जबाबदारीसुद्धा अद्वैतवरती आहे. त्या घरामध्ये सगळ्यात जास्त मान अद्वैतला आहे, घरामध्ये सुद्धा आणि बिझनेसमध्ये सुद्धा. पण आता ही गोष्ट नव्याने नैनाच्या समोर येणार आहे की राहुलला त्या घरामध्ये अजिबातच मान नाही आहे. आणि त्यामुळे हे सत्य आता नैनाच्या समोर येतं आणि तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा हे होणार असतं. राहुलचा खरा चेहरा नैनाच्या समोर येणार असतो, कारण राहुलने तिची फसवणूक केलेली असते. अद्वैतला घरामध्ये अजिबात मान नाही आहे, सगळा जो काही मान आहे तो राहुलला आहे असं त्याने नैनाला सांगितलेलं असतं. पण आता तिच्या लक्षात येतं की असं अजिबातच नाही आहे. तर आता नैनाच्या या गोष्टी समोर कशा काय येतात ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे आता संगीत सोहळ्याची जय्यत तयारी कला आणि अद्वैत या दोघांनी केलेली असते, कारण आबांनी सगळी जबाबदारी त्या दोघांना दिलेली असते. तेव्हा आता संगीतमध्ये इथे सगळेजण डान्स करणार असतात. तेव्हा चांदेकर आणि खरे कुटुंब एकत्रच संगीत सोहळा ठेवतात. तेव्हा सगळेजण आता सोबतच डान्स करणार असतात. तेव्हा आता संगीतमध्ये सगळेजण कपल थोडा थोडा डान्स करतात. त्यानंतर आता वेळ येते ती नैना आणि राहुलची. ते दोघेसुद्धा खूप सुंदर असा डान्स करतात. राहुलची जरी इच्छा नसली तरीसुद्धा मात्र नैनाची पूर्ण इच्छा असते. त्यामुळे दोघंजण आता छान असा डान्स करतात. पण राहुलचं काही लक्ष नसतं नैनाकडे, कारण त्याला तिच्याबरोबर लग्नच करायचं नसतं. तेव्हा आता इथे नैना खूपच जास्त त्याच्यावरती रागवते आणि त्याला म्हणत असते की आपलं संगीत आहे ना, जरा तरी चेहऱ्यावरती स्माईल ठेव आणि माझ्याबरोबर जरा छान डान्स कर ना. तेव्हा इकडे आता राहुल नैनाच्या सांगण्यावरून जबरदस्तीची स्माईल चेहऱ्यावरती आणतो आणि तिच्याबरोबर डान्स करत असतो. ते सुद्धा कमीत कमी डान्स करून तो लगेच जाऊन खाली बसतो. त्यानंतर इथे आता अद्वैत आणि कलाचं नाव घेतलं जातं. त्या दोघांनी एकत्र डान्सची प्रॅक्टिससुद्धा केलेली नसते, कारण त्यांच्यावरती कामांचं खूपच जास्त प्रेशर असतं आणि कामाचं जबाबदारीसुद्धा असते. त्यानंतर इथे सोहम आता कला आणि अद्वैतचं नाव घेतो. तेव्हा नैना त्यांच्याकडे बघतच राहते, कारण कला खूपच जास्त सुंदर दिसत असते आणि अद्वैतसुद्धा. दोघंजण खूप छान दिसत असतात. सगळेजण त्यांच्या जोडीचं भरभरून कौतुक करत असतात. त्यामुळे आता स्टेजवरती जेव्हा अद्वैत आणि कला दोघंजण एकत्र येतात तेव्हा मेड फॉर इच अदर वाटत असतात. तेव्हा इकडे नैना आता खूपच जास्त जेलस होत असते. आणि जेव्हा घरातली कामं करत असताना सगळेजण कलाला विचारत असतात की काय करायचं आहे काय नाही, तेव्हा कला मात्र चांदेकरांचं संपूर्ण घर अगदी व्यवस्थित सांभाळत असते. आणि ती जेव्हा बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की चांदेकरांच्या घरामध्ये सगळ्यात जास्त रुबाब जर कुणाचा असेल, सगळ्यात जास्त मान जर कुणाला असेल तर तो अद्वैत आहे. त्याच्याशिवाय त्याच्या शब्दाशिवाय त्या घरामध्ये काहीच होत नाही. आबांचा सगळ्यात लाडका आहे आणि सरोजचासुद्धा
त्यानंतर अद्वैतच्या नंतर नंबर लागतो तो सोहमचा. सोहमला सुद्धा त्या घरामध्ये खूप जास्त मान आहे, पण मात्र आता राहुलला त्या घरामध्ये काय मान आहे ते सुद्धा आता नयनाच्या लक्षात येतं. जेव्हा संगीत सोहळ्यामध्ये सगळेजण राहुलचं कौतुक न करता सगळेजण कला आणि अद्वैतचं कौतुक करत असतात, कलाच्या कामाचं कौतुक करत असतात, तिच्या डेकोरेशनचं कौतुक करत असतात, तेव्हा इथे मात्र आता नयनाला खूपच जास्त जेलसी होत असते. कारण घरातले सगळे सर्वंट लोक कलाला विचारत असतात आणि मगच कामं करत असतात. त्यानंतर मोठी मोठी कामं सगळी अद्वैत करत असतो आणि तिथे आता नयना बघत असते तर राहुलला कुणीच काही विचारत नसतं. त्यामुळे ती विचारते की राहुल, खरं खरं सांग, या घरामध्ये तुला काय मान आहे रे? तेव्हा इकडे आबा आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत, कलासाठी तू काय बरं गिफ्ट आणलेस? कारण कलाला आणि तुला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी तुम्ही दोघांनी अगदी व्यवस्थित पार पाडलेली आहे. सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पडत आहेत आणि आपल्या इथे पाहुणे येणारे सगळेजण डेकोरेशन बघून खूप जास्त खुश होत आहेत. त्यामुळे आता कलाला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं आहे. तू काय देणार आहेस? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, मी तिच्यासाठी छान असा नेकलेस आणलेला आहे. तेव्हा इकडे अद्वैतने आता कलासाठी नेकलेस आणलेला असतो. तेव्हा रजनी म्हणत असते, खूपच सुंदर आहे आणि सगळ्यांनाच ते खूप जास्त आवडतं. तेव्हा इथे अद्वैत आता कलाला ते देत असताना कला म्हणते, नाही मला नको. आणि तसं याबा, तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी दिली होती ती मी या घरची सून आहे म्हणून दिली होतीत ना, मग त्यासाठी मला गिफ्ट द्यायची काहीच गरज नाही आहे. मी जे काही केले ते सगळं माझं कर्तव्य आहे, त्यासाठी गिफ्टची काय गरज आहे? मला काहीही नको आहे. माझ्याजवळ जे आहे ना त्याच्यामध्ये मी खूप जास्त खुश आहे. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की आबा जर म्हणतायत आणि मी जर तुझ्यासाठी हे गिफ्ट आणले तर तू घे ना. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, तुला आणायची काय गरज होती? एवढा खर्च कशासाठी? आणि तसंही माझ्याकडे आहे ना सगळं. तेव्हा इकडे आता अद्वैत आणि कलाला एवढं एकत्र असं चांगलं बघितल्यानंतर नयना मात्र गप्पच बसते. नयनाला असं वाटतं की या घरामध्ये सगळ्यात जास्त मान तर अद्वैतला आणि कलाला आहे, पण आता या घरची सून मी होणार आहे, त्याच्यामुळे हिच्यापेक्षा जास्त मान हा मला मिळाला पाहिजे. तेव्हा आता नयनाच्या एक गोष्ट अजून लक्षात येते की राहुलला मान तर नाहीच आहे, पण आता चांदेकरांची सूनसुद्धा मी नसणार आहे. कारण राहुल हा चांदेकरांचा मुलगा नाही आहे, तर तो रोहिणीचा मुलगा आहे आणि रोहिणी त्या घरची मुलगी असल्यामुळे नयना त्या घरची चांदेकरांची मोठी सून नसते. कारण आता नयना म्हणत असते की या घरामध्ये जेव्हा मी राहुलबरोबर लग्न करून येईन ना, तेव्हा सगळा मानसुद्धा मला हवा आहे. कारण मी मोठी मुलगी आहे, कला ही माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण आता नयनाला हे माहिती नसतं की ती मोठी मुलगी आहे ती खरेच्या कुटुंबामध्ये. आणि तसंही अद्वैत आता चांदेकरांचा मोठा मुलगा असल्यामुळे आता कला त्या घरची मोठी सून असते. आणि त्यामुळे आता नयना ही जरी कलापेक्षा मोठी असली तरी चांदेकरांच्या इथे तिच्यापेक्षा लहानच होते. तिचा मान हा कलाच्या तुलनेत जरा कमीच पडतो. तेव्हा इथे आता ती तोंडावरती पडलेली असते. तिच्या लक्षात येतं की मी चांदेकरांची सून नाही आहे, तर मी रोहिणीची सून होणार आहे. आणि त्यामुळे जो मान कलाला मिळतो तो मान मलासुद्धा मिळेल का? कारण या घरामध्ये सगळ्यात जास्त अद्वैतची चालत आलेली आहे आणि राहुलला तर या घरामध्ये मानच मिळत नाही आहे. हे सुद्धा आता नयनाच्या लक्षात येतं आणि ती त्या गोष्टीचा आता विचार करत असते.